त्यामुळे सोयीनुसार सत्ताधारी आणि विरोधक आमदारांनी सभागृहात गोंधळ घातला। मराठा आरक्षणावरून विधानसभेच्या पाठोपाठ विधान परिषदेत सुद्धा गदारोळ झाला। सत्ताधारी विरोधक आमने सामने आले। यावेळेला विरोधकांनी वेलमध्ये उतरून जोरदार घोषणाबाजी केली। या दरम्यान सत्ताधाऱ्यांनी पायऱ्यावर उतरून आंदोलन केलं। गोंधळामुळे विधान परिषदेचं आजचं कामकाज दिवसभराकरता तहकूब करण्यात आलं। सरकार हमसे डरती है, चर्चा करने से भागती है। सरकार हमसे डरती है, चर्चा करने से भागती है। बोलूयात अन्य काही बातम्यांकडे। नाशिक औद्योगिक विकास महामंडळातील भूखंड वाटप करताना घोटाळा झाल्याचा आरोप आमदार सुहास कांदे यांनी केला आहे। तब्बल 1000 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप असून महामंडळानं ठरलेल्या दरापेक्षा कमी दरानं वाटप करण्यात आलं असंही त्यांनी म्हटलंय। या प्रकरणी SIT नेमण्याची मागणी कांदे यांनी केली। दरम्यान यावर उत्तर देताना कोणत्याही भ्रष्टाचाराला खपवून घेतलं जाणार नाही। जे अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी दिलंय। SIT नेमावी, SIT नेमेपर्यंत अध्यक्ष महोदय तोपर्यंत हे जे 21 कंपन्यांचे जे प्लॉट पडले सब डिव्हिजन करून आणि जो महामंडळाचा कमीत कमी 1000 कोटी रुपयाचा तोटा झाला अध्यक्ष महोदय, तोपर्यंत हे ट्रान्सफर करण्यासाठी त्याच्यावर स्टे द्यावी अशी माझी मंत्री महोदयांना आपल्या माध्यमातून विनंती आहे। तसेच अध्यक्ष महोदय, जर हा महामंडळाचा जर खरंच जर तोटा झाला असेल तर त्या विकासकावर आणि त्या अधिकाऱ्यावर गुन्हे नोंदवावेत अध्यक्ष महोदय। जे काय असेल 1000 कोटीचा असेल 2000 कोटीचा असेल, कारण सातपुरा MIDC जो आहे त्याच्यातला स्क्वेअर मीटरचा जर आपण रेट काढला वेळेटिवर साहेब आणि सगळी जमीन आपण एकत्र MIDC ने विकायचा जरी प्रयत्न केला तरी 1000 कोटी रुपये होणार नाही। म्हणून मी म्हटलं की जेव्हा आपण चौकशी लावतो तरी त्याच्यामध्ये ऑथेंटिक डॉक्युमेंट्स असणं गरजेचं आहे। कुठच्याही अधिकाऱ्याला पाठीशी घातलं जाणार नाही। आमच्या अधिकाऱ्यानं जर अशा पद्धतीनं काम केलं असेल तर सन्माननीय सुहास अण्णांना दालनात बोलवून त्यांच्याकडची सगळी माहिती घेऊन त्याची उच्चस्तरीय चौकशी लावली जाईल आणि उच्चस्तरीय चौकशीमध्ये हे निष्पन्न झालं तर FIR देखील दाखल केला जाईल।